1 2 3 स्टार्ट. एकदम simple question दिलेला आहे. Question number 48. Note down this question now. Be fast. We have to solve these two questions and we have to jump on the next important concept, that is thermodynamic process. So question number 48 important आहे, विचारला गेलेला एक्सरसाइज मधला क्वेश्चन आहे, विचारला जाऊ शकते एक्झाम मध्ये. So hypothetical, not a real one. एक hypothetical process दिली आहे तुम्हाला. Hypothetical cycle. It's not a real cycle. Okay. It's shown in the figure. Calculate the work done in 25 cycles. तर या आधी तुम्हाला काय माहिती आहे, काय दिलेलं आहे तेवढं एकदा बघून घ्या. तुम्हाला एक प्रेशर आणि व्हॉल्यूम डायग्राम दिलेली आहे बघा. ऑब्झर्वेशन बघा. ऑब्झर्वेशन फ्रॉम द ऑब्झर्वेशन इट इज क्लिअरली conclude that there is a pressure and volume diagram it is given. बघा प्रेशर आणि व्हॉल्यूम डायग्राम दिलेलं आहे. क्लिअर. ओके. ऑन y ऍक्सिस प्रेशर दिलेला आहे आणि ऑन x ऍक्सिस देयर इज अ व्हॉल्यूम, म्हणजे पीव्ही प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम दिले आहे. बघा प्रेशर कशामध्ये दिलं आहे, 10⁻⁵ पास्कल आणि व्हॉल्यूम कशामध्ये दिलेला आहे बेटा, 10⁻³ मीटर क्यूब, म्हणजे डेफिनेटली कशामध्ये दिला बेटा, तो लिटर मध्ये दिलाय. 10⁻³ मीटर क्यूब म्हणजे काय असतं बेटा, 1 लिटर. क्लिअर. 10⁻³ मीटर क्यूब इज इक्वल टू 1 लिटर. तो पीव्ही डायग्राम दिलेली आहे आणि तुम्हाला एक सायकल दिलेली आहे हायपोथेटिकल. अशा प्रकारे सायकल एक्झिस्ट करते पण तुम्हाला एक हायपोथेटिकल सायकल दिले. अँड नाउ दे हॅव आस्क यू टू कॅल्क्युलेट द वर्क डन इन 25 सायकल. म्हणजे एका सायकलचं वर्क डन कॅल्क्युलेट करावं लागेल, त्याच्यानंतर 25 ने मल्टिप्लाय करावं लागेल, तेव्हा कुठे आपल्याला 25 सायकलचं वर्क डन मिळणार. ठीक आहे. सो वर्क डन इन सिंगल सायकल. एका सायकल मध्ये वर्क डन किती असतं बेटा, वर्क डन. तो वर्क डन बघा, इथे वर्क डनचा काय फॉर्म्युला यूज करणार तुम्ही, कारण तुम्हाला पीव्ही डायग्राम दिली असेल तर तुम्हाला एकच फॉर्म्युला यूज करायचा आहे, दॅट इज एरिया अंडर द कर्व. बरोबर आहे. वर्क डन इज इक्वल टू व्हॉट, एरिया अंडर द पीव्ही डायग्राम. बरोबर. तो पीव्ही डायग्राम असेल तर आपण काय म्हणतो, एरिया अंडर द पीव्ही कर्व. पीव्ही कर्व, प्रेशर व्हॉल्यूम कर्व इंडिकेट दी वर्क डन. एरिया अंडर द कर्व. ठीक आहे. एरिया अंडर दी पीव्ही डायग्राम, त्याला आपण काय म्हणतो, वर्क डन. ते आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचं. क्लिअर. आणि एकदा वर्क डन कॅल्क्युलेट केलं एका सायकलसाठी, तर अशा 25 सायकल्स म्हटलं तर 25 ने काय करणार, मल्टिप्लाय करणार आणि तुम्हाला फायनल आन्सर मिळणार. क्लिअर. म्हणजे काय करायचं आहे ते तर एकदा क्लिअर झालेलं आहे. आता इथे एरिया अंडर द कर्व बघावं लागणार आपल्याला. एरिया अंडर द कर्व म्हणजे काय, हा प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम आहे, हा एरिया अंडर द कर्व आहे. ठीक आहे. दिस इज नथिंग बट द एरिया अंडर द कर्व. सो नाव इन दिस केस, आता इथे एरिया अंडर द कर्व म्हणजे कुठला घ्यायचा बेटा, तर इथे हा जवळपास तुम्हाला कशा टाइप दिसतोय मला सांगा बरं. हा शेप कुठला आहे, या शेपला आपण काय म्हणतो, ओवेल शेप आहे का, इलिप्टिकल आहे का, स्क्वेअर आहे का, रेक्टेंगल आहे. बरोबर. तर स्क्वेअर आहे. कुठला शेप आहे हा, इलिप्स आहे ना, काय इलिप्स. इलिप्स आहे. बरोबर. इलिप्स माहिती आहे का तुम्हाला, आहे ना आता M2 मध्ये स्टडी हो करायला सर. आहे इलिप्स. त्याचं इक्वेशन आहे, इलिप्स इक्वेशन तुम्हाला स्टडी करायचं आहे, हायपरबोला पॅराबोला सगळे स्टडी करायचे. ठीक आहे. तो इलिप्स इक्वेशन पण तुम्हाला स्टडी करायचं आहे. तिथे इलिप्सचा एरिया पण तुम्हाला माहिती पडून जाईल. ठीक आहे. तर हा मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे. तर याला इलिप्स म्हटलं जातं. बरोबर. नाउ वी हॅव टू फाइंड आउट द एरिया अंडर द कर्व. इथे थोडा मॅथमॅटिकल फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल. बरोबर. तो कुठला फॉर्म्युला आहे तो पण आपण एकदा बघून घेऊया. एरिया अंडर द कर्व इन केस ऑफ एन दिस पर्टिक्युलर फॉर्म्युला. एकदम सिंपल आहे. मग इलिप्स बद्दल काय काय माहिती आहे मला सांगा. इलिप्स म्हणजे काय काय असतं. बरोबर. इलिप्स मला वाटतं इलिप्टिकल शेप प्रोव्हाइड केलाय का नाही प्रोव्हाइड केलाय. ठीक आहे. तरी आपण ड्रॉ करू शकतो. लेट्स सपोज दिस इज एन इलिप्स. बरोबर. इलिप्सला दोन ऍक्सिस असतात बेटा. इलिप्सला दोन ऍक्सिस असतात. एक असतात मेजर ऍक्सिस आणि दुसरी असतं बेटा मायनर ऍक्सिस. बरोबर. एक असतं मेजर ऍक्सिस आणि दुसरं असतं मायनर ऍक्सिस. ठीक आहे. ही कुठली ऍक्सिस झाली तुमची, याला म्हणतो आपण मायनर ऍक्सिस. आणि ही कुठली ऍक्सिस झाली तुमची, मेजर ऍक्सिस. बरोबर. ही मेजर ऍक्सिस आहे. ठीक आहे. मेजर ऍक्सिस अँड मायनर ऍक्सिस. नाउ लेट अस सपोज वी विल डिनोट दिस पर्टिक्युलर मेजर ऍक्सिस. बघा या मेजर ऍक्सिसला मी डिनोट करतोय एका वेगळ्या लेटरनी. नाउ लेट अस सपोज डिनोटेड बाय ओके. नाउ हा तुमचा मेजर ऍक्सिस. मेजर ऍक्सिसला म्हटलं हा पार्ट ए आहे. बरोबर. तर हा पण पार्ट काय असणार बेटा, ए. क्लिअर. मेजर ऍक्सिसला डिनोट केलं ए. मायनर ऍक्सिसला मी डिनोट करतोय बेटा बी. बरोबर. ही साइड बी आहे आणि ही पण साइड काय असणार, बी. क्लिअर. काय असणार, बी. तर अशा प्रकारे जर ही साइड ए असेल, ओके, ही साइड बी असेल,
the area of that particular ellipse, it is given by pi into a into b. Okay, pi into a into b, pi into a into b. बरोबर. ए काय आहे बघा, मायनर ऍक्सिस, सॉरी ए काय बेटा मेजर ऍक्सिसचा वन पार्ट आणि बी काय आहे मायनर ऍक्सिसचा वन पार्ट. क्लिअर, हे माहिती पाहिजे तुम्हाला. पाय ए बी बरोबर. एरिया अंडर द कर्व इट इज गिवन बाय दी area under the curve, it is given by this but ellipse, it is given by the pi into a into b. Now what we have given, इथे आपल्याला मेजर ऍक्सिस मायनर ऍक्सिस माहिती आहे का, दिलेल्या आहेत का व्हॅल्यू, नाही दिलेले. बट फ्रॉम द डायग्राम इट कॅन बी इझिली फाइंड आउट. या डायग्राम मधून तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता ए आणि बी च्या व्हॅल्यू. त्याला फाइंड आउट करू शकणार का नाही, इझिली फाइंड आउट करू शकता. चला करायचंय फाइंड आउट, करायचंय की फाइंड आउट. चला इथेच बघा, क्लिअर ऑल ड्रॉइंग. बघा आपल्याला ही मेजर ऍक्सिस फाइंड आउट करायचे. परत एकदा झूम करतो जेणेकरून तुम्हाला विजिबल होणार क्लिअरली. नाव इज इट विजिबल शो आला. ओके, तो फर्स्ट टार्गेट काय, आपल्याला एरिया अंडर द कर्व माहिती आहे. एरिया अंडर द कर्व म्हणजे वर्कडन असतं बरोबर. हा एरिया अंडर द कर्व म्हणजे काय असतं बेटा, पाय ए बी आहे बरोबर. पाय इंटू ए इंटू बी आहे. म्हणजे मला ए कॅल्क्युलेट करायचं आहे आणि बी कॅल्क्युलेट करायचं बरोबर. ए कॅल्क्युलेट करायचं आहे आणि बी कॅल्क्युलेट करायचा आहे. तर आता ए आणि बी कुठे आहे बघा, इथे इथे ही जी साईड दिसते तुम्हाला, ठीक आहे, आणि इथे एक साईड दिली आहे तुम्हाला बरोबर. या दोन साईड आहे बरोबर. ही साईड किती होणार मला सांगा. ही साईड, याला जर म्हटलं मी ए बरोबर, ही इथे आहे तुमचा हा पॉइंट, ठीक आहे. ही साईड किती झाली तुमची ए, ठीक आहे. तर ही कंप्लीट साईड किती होणार बेटा, ट्वाइस ए होणार बरोबर. ही साईड जी आहे ही झाली तुमची बेटा बी बरोबर. ही कंप्लीट साईड किती होणार बेटा, 2b बरोबर. ही कंप्लीट साईड किती होणार, 2b. दोन्ही बी इथे शो केलेला आहे, 2b आणि 2a दोन्ही पण शो केलेला आहे, दाखवलेलं आहे. 2a आणि 2b दोन्ही पण दाखवलेलं आहे तुम्हाला इथे. आता मला ऍक्च्युली एरिया फाइंड आउट करायसाठी ए आणि बी च्या व्हॅल्यू इथून फाइंड आउट करावं लागेल. मला सांगा इथे 2a इज इक्वल टू काय येणार बेटा, इथे आहे 1 आणि इथे आहे 11 बरोबर. म्हणजे किती आहे बेटा पास्कल, यामध्ये 1 काय करावं लागेल, 11 मायनस 1 केलं तर हा डिफरन्स भेटेल, म्हणजे ही साईड भेटेल आपल्याला. ही कंप्लीट साईड जी व्हर्टिकल साईड आहे ही साईड भेटेल ना आपल्याला बरोबर. ही जी साईड आहे कुठली, फ्रॉम 10 टू ट्वाइस, ही साईड भेटेल आपल्याला बरोबर. हे कधी भेटणार, म्यूट ऑल, चलो म्यूट ऑल, म्यूट, ठीक आहे. फ्रॉम 1 टू 11 ही व्हॅल्यू आपल्याला किती मिळेल मला सांगा बरं. 1 मायनस 11 केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळणार, किंवा 11 मायनस 1 केलं तर आपल्याला ही व्हॅल्यू मिळणार. तो ट्वाइस आहे बघा, ही व्हर्टिकल साईड आपल्याला भेटत आहे. तो ट्वाइस ए इज इक्वल टू, ट्वाइस ए इज इक्वल टू काय करणार तुम्ही, 11 मायनस हा खालचा 1 काढणार, तुम्हाला एवढी साईड भेटणार 2a, ठीक आहे. इथे किती राहणार बेटा, 10. तो ट्वाइस ए इज इक्वल टू 10, म्हणजे ए इज इक्वल टू बेटा किती बेटा 5. तर ए ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 5 बरोबर. असंच बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. बघा इथे बी साठी काय घ्यावं लागेल तुम्हाला, बी साठी बघा हे डिस्टन्स, हे डिस्टन्स किती आहे 6 मायनस 2, किती आहे बेटा 6 मायनस 2 आहे. देअरफॉर ट्वाइस बी इज इक्वल टू किती आहे 6 मायनस 2 इज इक्वल टू ट्वाइस बी इज इक्वल टू 6 मायनस 2 इज इक्वल टू 4. देअरफॉर बी इज इक्वल टू 2, बी इज इक्वल टू 2. बघा ए आणि बी या दोन्ही व्हॅल्यू तुम्हाला मिळालेल्या आहेत. ए आणि बी या दोन्ही व्हॅल्यू मिळालेल्या आहेत बरोबर. क्लिअर. फक्त ऍक्च्युअल फॉर्म्युलामध्ये पुट करते वेळी आपल्याला हा मल्टिप्लाइंग फॅक्टर घ्यावा लागेल, मग हा पास्कल आणि हा मीटर क्यूब हा मल्टिप्लाइंग फॅक्टर घ्यावा लागेल. क्लिअर, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. बघा ए ची व्हॅल्यू आली 5, बी ची व्हॅल्यू आलेली आहे 2, दोन्ही व्हॅल्यू मिळालेले आहे. नाव वी विल फाइंड आउट द एरिया अंडर द कर्व. नाव डॅशबोर्ड, मला सांग नोट डाऊन केले आहेत तर सगळ्यांनी व्हॅल्यू, नोट डाऊन केले आहे का व्हॅल्यू, नसेल नोट डाऊन केलं तर नोट डाऊन करून घ्या. अरे गेलंय का सगळं, ठीक आहे. नॉट एन इश्यू. तो सांगा मला ए ची व्हॅल्यू किती आली तुमची. चला व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू किती आहे बेटा
A is equal to 5 into मल्टिप्लाइंग फॅक्टर किती असणार 10⁻⁵ पास्कल जो y ऍक्सिस वर दिलेला आहे. b ची व्हॅल्यू किती आहे बेटा b ची व्हॅल्यू किती आहे 2 ठीक आहे इंटू 10⁻³ मीटर क्यूब 10⁻³ मीटर क्यूब. Okay, clear. A is equal to 5 and B is equal to 2. Then now we have to put in actual formula. So area under the curve is equal to work done. So work done in 25 cycles. In 25 cycles, काय होणार work done in 25 cycles is equal to सांगा काय होणार work done in 25 cycles 25 into area enclosed by the curve. Area enclosed by the curve. Area enclosed by the curve. सगळं मॅथमॅटिक्स अप्लिकेशन आहे बाय कर्व. ओके ते तुम्हाला इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह अप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन मध्ये आहे. एरिया अंडर द कर्व बघितलं असेल तर अरे बघितलं असेल ना 25 इंटू किती आहे बेटा एरिया पाय इंटू ए इंटू बी. जस्ट पुट द व्हॅल्यू सगळ्या व्हॅल्यू पुट करा इथे इज इक्वल टू 25 इंटू पाय पायची व्हॅल्यू किती असतं 3.142 इंटू हा चला ह्या व्हॅल्यू दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. मी करू का डायरेक्ट करू ए इंटू बी करायचं आहे. दिला ए आणि हा बी 5 इंटू 2 10 डायरेक्ट केलं इंटू 10⁻⁵ 10⁻⁻³ म्हणजे 10⁻². क्लिअर. अरे यस ऑर नो. आता इथे लॉग टेबल लावायची गरज आहे का 25 ला 3.142 नाही का मॅन्युअली मल्टिप्लाइड करू शकता. नो नीड टू डू द कॅल्क्युलेशन. बरोबर आहे. तो फाइंड आउट द आन्सर नाउ. करा मल्टिप्लिकेशन करा 25 मल्टिप्लिकेशन करा वेळ दिलेला आहे. आन्सर किती येतं सर 785.5 into 10⁻10 7. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आलं 78.55. हा रुद्र बरोबर आहे तुझा आन्सर. ठीक आहे याचा आन्सर किती येणार मल्टिप्लिकेशन केलं तर 78.55 इंटू 10⁻⁴ किती येणार 16. क्लिअर. याला सॉल्व्ह करायचं असेल प्रॉपरली यायचं असेल किंवा इथे तुम्ही सुद्धा स्टॉप होऊ शकता. इथे स्टॉप झाले तरी काही प्रॉब्लेम नाहीये. इथे सुद्धा तुम्ही थांबू शकता. बरोबर. याला म्हणू शकता तुम्ही जूल किती वर्क डन आहे ना तर जूल. याला असं पुढे म्हणू शकता किलो जूल कारण 10⁻³ जूल इज 10⁻³ जूल इज इक्वल टू किलो जूल. बरोबर. सो आन्सर किती आहे 78.55 इंटू 10⁻³ जूल. आता तुमच्या नोटबुक मध्ये कुठले आन्सर दिलेले आहे बघा. आता इथे यालाच कसं लिहिता येईल 7.855 इंटू एक डेसिमल इकडे सरकवला. बरोबर. हा इथला डेसिमल इथे सरकवला म्हणजे 10 ने तुम्ही काय केलं लेस केली व्हॅल्यू 10 नी व्हॅल्यू कमी केलेली आहे म्हणजे इकडे 10 नी वाढवावं लागेल म्हणजे 10⁻⁴ काय घ्यावं लागेल 4. क्लिअर. असं पण लिहिता येईल दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत. ओके आन्सर कुठला पण तुम्ही एक लिहू शकता. सो 25 सायकल्स मध्ये वर्क डन जे झालेलं आहे ते किती आहे बेटा 7.25 into 10⁻⁴ जूल. Okay, done. Now let us take the another question. Note it down properly. झालाय नोट डाऊन केलंय. चला झालाय का नेक्स्ट क्वेश्चन बघा. थर्मोडायनामिक सिस्टम क्वेश्चन नंबर 49. Question number 49. Question number 49. Note it down. Thermodynamic system दिलेला आहे is taken through the cycle A B C D A. नोट डाऊन करताय सगळेजण. नोटबुक चेक करणार मी. ठीक आहे. ऑनलाईन एक सेशन ठेवणार नोटबुक साठी. नोटबुक प्रॉपरली कंप्लीट पाहिजे सगळ्यांचं. Thermodynamic system is taken through the cycle A B C D A. Okay.
Then calculate the work done by the gas during the parts AB, BC, CD and DA. Find the total heat rejected by the gas during the process. बघा सेम टॉपिक कुठला आहे, सेम पीव्ही डायग्राम वरचे न्यूमेरिकल, म्हणजे जिथे तुम्हाला प्रेशर आणि व्हॉल्यूम ओके ही डायग्राम दिली जाणार, प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम दिली जाणार, तिथून तुम्हाला व्हेरिएबल्स फाइंड आउट करावं लागणार, एक्सट्रॅक्ट करावं लागणार व्हेरिएबल्स, बरोबर. तिथून तुम्हाला व्हॅल्यू घ्यायच्या आहेत कशाच्या, प्रेशरच्या आणि व्हॉल्यूमच्या, आणि तिथून तुम्हाला वर्क डन फाइंड आउट करायचं आहे. नोट डाऊन केलंय? नोट डाऊन करा. क्वेश्चन नंबर 49 डायग्राम मध्ये बघा काय दिलंय तुम्हाला. आता इथे तुम्हाला 10⁵ किंवा व्हॉल्यूम मध्ये 10⁻³ दिलेला आहे का, नाही दिलेला आहे. तर ऍज इट इज युनिट आपण घेऊया, नंतर त्याला वाटलं तर कन्वर्ट करूया, बरोबर. इथे काय दिलेलं आहे, किलो पास्कल मध्ये दिलेलं आहे प्रेशर, आणि व्हॉल्यूम कशामध्ये दिलेलं आहे, सेंटीमीटर क्यूब मध्ये, बरोबर. व्हॉल्यूम कशामध्ये आहे, सेंटीमीटर क्यूब मध्ये आहे व्हॉल्यूम. जस्ट सिंपल ॲज दॅट ऑफ द प्रिव्हियस न्यूमरिकल. उलट स्क्वेअर आहे. मला सांगा एरिया अंडर द कर्व जर या केस मध्ये घेतो म्हटलं, बरोबर, एरिया अंडर द कर्व, कोणी सांगू शकणार का एरिया अंडर द कर्व या केस मध्ये कशाचा एरिया येणार बेटा. जसं तिथे एलिप्सचा एरिया आला होता, बरोबर, या केस मध्ये एरिया कशाचा येणार. अरे पीव्ही डायग्राम आहे, एक रेक्टँगल दिसत आहे, रेक्टँगल मराठी शुद्ध मराठी त्याला आयत म्हणतात, ज्याला काय असतात, एक लांबी आणि एक रुंदी असतं बेटा, बरोबर आहे. एक लांबी आणि काय असतं बेटा, एक रुंदी असतं, बरोबर आहे. अरे एरिया माहितीये ना, एरिया, हा एरिया किती आहे, तुम्हाला काय म्हणतोय मी, कळत नाहीये का. हा एरिया किती आहे बेटा, हा एरिया सांगा ना, फटाफट आन्सर आले पाहिजे सगळ्यांचे. अरे हा रेक्टँगलचा एरिया माहित नाही तुम्हाला. ओके, रेक्टँगलचा एरिया जर मी याला म्हटलं लेंथ आणि याला म्हटलं ब्रेड, तर काय होणार, एरिया इज इक्वल टू एल इंटू बी, एल इंटू बी, एरिया ऑफ रेक्टँगल, बरोबर आहे. So area under the curve, in this case the area of the rectangle, that is L into B or B into L. एवढं तर माहिती आहे सगळ्यांना. म्हणजे हे बघा, सपोज पीव्ही डायग्राम मध्ये तुम्हाला वर्क डन विचारलं, बरोबर, आणि रेक्टँगल जर तुम्हाला दिसला तर तुम्ही काय करणार बेटा, ते रेक्टँगलचा एरिया कॅल्क्युलेट करणार आहात, बरोबर. इथे रेक्टँगलचा एरिया कॅल्क्युलेट करायसाठी आपल्याला काय पाहिजे, लेंथ पाहिजे आणि विड्थ पाहिजे. आणखी काय पाहिजे का, नाही पाहिजे ना, लेंथ पाहिजे आणि विड्थ पाहिजे. ते तुम्ही कुठून फाइंड आउट करणार, या दिलेल्या डायग्राम वरनं. डायग्राम मध्ये काय काय दिलेलं आहे त्यावरनं इझिली फाइंड आउट करू शकता. ओरली बघा, मी खाली काही जात नाही, मला ओरली तुमच्याकडनं या क्वेश्चनचा आन्सर एक्सपेक्टेड आहे. हा, आता इथे एरिया अंडर द कर्व कशा कुठल्या कुठल्या केस मध्ये असणार, हे डिपेंड आहे पाथवर. इथे तुम्हाला डिफरंट पाथ साठी विचारलेलं आहे, बरोबर. त्या केस साठी तुम्हाला वर्क डन फाइंड आउट करावं लागेल. सो वी हॅव टू फॉलो अगेन. एक्झॅक्टली करेक्ट. Done. Now, first part. So work done during the part AB. पहिल्या पार्ट साठी वर्क डन कॅल्क्युलेट करूया ना. चला, क्वेश्चन तर नोट डाऊन झालाय, कन्सेप्ट समजलेली आहे सगळ्यांना. अशा प्रकारचे न्यूमेरिकल्स कशा वेनी सॉल्व्ह करायचे, सिंपल. ओके, नाउ सो फर्स्ट पार्ट, द वर्क डन ड्युरिंग द पार्ट AB. बघा डायग्राम वरनं सगळ्या गोष्टी क्लिअर होतात आहे. डायग्राम तुमच्या पुढेच आहे, सॉल्व्ह करू शकता तुम्ही इंडिव्हिज्युअली सुद्धा. Not an issue. So work done during the part AB. AB part बघा, AB part. मला सांगा AB part मध्ये बघा ही तुम्हाला जी फ्लो आहे किंवा डायरेक्शन याने दिलं, बरोबर, इकडे जातं A to B. मला सांगा A to B मध्ये व्हॉल्यूम वाढतंय की कमी होत आहे बेटा, वाढतोय. हा फायनल व्हॉल्यूम आहे. ओके, A to B साठी, बरं, या प्रोसेस साठी A to B साठी, A to B साठी, ठीक आहे. आणि हा आहे तुमचा इनिशियल व्हॉल्यूम, बरोबर. तो फायनल मायनस इनिशियल व्हॉल्यूम, हा तुम्हाला चेंज इन व्हॉल्यूम मिळाला. मला सांगा इथे प्रेशर किती आहे बेटा, प्रेशर चेंज होत आहे का, नाही, प्रेशर इज कॉन्स्टंट. प्रेशर किती आहे, 100 किलो पास्कल. प्रेशर किती आहे, 100 किलो पास्कल. तो एरिया अंडर द कर्व असंही कॅल्क्युलेट करू शकता, एरिया अंडर द कर्व. आता एरिया अंडर द कर्व, याच्या अंडर मधला एरियाचा एरिया कुठला झाला, हा एरिया झाला. अरे बेटा एरिया अंडर द कर्व, कर्व कोणती आहे, AB कर्व आहे, बरोबर. प्रत्येक कर्व वर डिपेंड आहे एरिया कुठला घ्यायचा, बरोबर.
इथे कर कुठली आहे तुमची, ही कर्व आहे. तर याच्या अंडरचा एरिया म्हणजे याच्या खालचा एरिया येणार. याच्या खालचा एरिया कुठला आहे बेटा, हा एरिया आहे ना गुलाबी कलर, हा एरिया आहे एरिया अंडर द कर्व. ठीक आहे. तो हा एरिया अंडर द कर्व कॅल्क्युलेट करते वेळी व्हॉट आर द व्हॅल्यूज मला फाइंड आउट कर. दिस पर्टिक्युलर लेंथ, ही लेंथ फाइंड आउट करावं लागेल. ही झाली तुमची लेंथ आणि ही झाली तुमची विड्थ. एल इंटू बी, ही एल कॅल्क्युलेट करा. एल किती येणार, 100 मायनस 300 मायनस 100 ही झाला तुमचा लेंथ. आणि इथे वेट किती आहे बेटा, हा 0 असतो. 0 to 100 म्हणजे किती झाला तो 100. तसा एक कॉन्स्टंट आहे. पी डेल्टा व्ही नी पण कॅल्क्युलेट करू शकता, एरिया अंडर द कर्व नी पण कॅल्क्युलेट करू शकता. दोन्ही वेनी बी सांगितलं मी लास्ट लेक्चरला, पी डेल्टा व्ही नी सांगितलेलं आहे. या लेक्चरला तुम्हाला डायरेक्टली सांगतो आहे एरिया अंडर द कर्व. ठीक आहे. सो यस, ही बी व्हॅल्यू किती झाली, याला पॅरलल आहे ती. ठीक आहे. इट इज पॅरलल टू दिस पर्टिक्युलर 100 किलो पास्कल. ठीक आहे. दिस पर्टिक्युलर व्हॅल्यू इज 100. B is equal to 100 आणि L is equal to 200. तेच त्यांनी इथे कॅल्क्युलेट केलेलं आहे. बघा हा आहे तुमचा B, बरोबर, आणि हा आहे तुमचा, हा जो काही इथून येणार आन्सर ते आहे तुमचं L. L इंटू बी कॅल्क्युलेट केलेला आहे. आणि इथे बघा फायनली तुम्हाला जूल मध्ये आन्सर लिहायचं आहे. त्यामुळे तुम्हाला युनिट कन्वर्जन करणं गरजेचं आहे. बरोबर, युनिट कन्वर्जन करणं गरजेचं आहे. करायचं, चला करायचं का, नोट डाऊन केलंय सगळ्यांनी व्हॅल्यू. ओके, इथे सॉल्व्ह करायचं की नोटबुकवर सॉल्व्ह करायचं, ऍज अ विश, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. तुम्ही म्हणसाल तिथे सॉल्व्ह करू शकता. डन. लक्ष आहे का, फोकस पाहिजे पूर्णपणे, कारण मी खूप फास्ट बोलतो तेवढं तुम्हाला माहिती आहे की सरांचं बोलू. यस सर. कॅप्चर झाला पाहिजे, सन कॅप्चर. ठीक आहे. एरिया अंडर द कर्व एबी, फटाफट फटाफट आन्सर आलेलं नोटबुक वर. ओके डन. करताय सॉल्व्ह. किती आलं बेटा, 100 किलो पास्कलचं किलो कन्वर्जन करा पास्कल मध्ये, तो किती येणार 100 इंटू 10⁻³ 100 इंटू 10⁻³ पुढे तर डायरेक्टच करायचंय. 100 इंटू 10⁻³ इंटू तुमचा वेट एल किती आहे डायरेक्ट लिहू शकतो, 300 मायनस 100. बरोबर, तसाही चेंज इन व्हॉल्यूम आहे ना, हा इनिशियल व्हॉल्यूम आहे, हा फायनल व्हॉल्यूम आहे. बरोबर, तो फायनल मायनस इनिशियल व्हॉल्यूम डेल्टा व्ही, त्याला पी डेल्टा व्ही नी पण सॉल्व्ह करू शकता. बरोबर, तो P इज इक्वल टू VF मायनस VI. बरोबर, यांनी पण सॉल्व्ह केलं तरी तेच येणार आहे. तो 300 मायनस 100 दॅट इज 200. ठीक आहे. इंटू सेंटीमीटर क्यूब आहे. बरोबर, सेंटीमीटर क्यूब, याला मीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय येणार बेटा, सेंटीमीटर. सेंटीमीटर म्हणजे किती असतं, 10⁻⁻². बरोबर आहे, मीटर 10⁻⁻² मीटर असतो. आणि याचा क्यूब म्हणजे किती येणार बेटा, 10⁻⁻⁻6. तो हा किती झाला, 10⁻⁵. बरोबर, हा किती झाला 10⁻⁵. ठीक आहे. हा किती आहे तुमचा 200 इंटू 10⁻⁻⁻6. माझ्या लिहिण्याकडे लक्ष द्या, त्या नोटबुक कडे लक्ष देऊ नका. ठीक आहे. सो 10⁻⁵ 10⁻⁵ इंटू, चला इथे 10⁻⁵ इरेज करतो मी. काय येणार बेटा, इथे 10⁻⁵ आहे, 10⁻⁻6 आहे. म्हणजे काय येणार, कोण सांगेल, 10⁻⁻⁻1. तो इथे येणार 200. ठीक आहे. 200 हा 10⁻⁻⁻ म्हणजे एक शून्य हल्ला, म्हणजे राहिलं काय 20. तो 20 जूल इज द आन्सर. कॅल्क्युलेशन जमताय का नाही, सगळ्यात वीक पॉइंट आहे तुमचा कॅल्क्युलेशन. So 20 joule is the answer of the path AB. So work done during the path AB is 20 joule. आता आपल्याला 4 पाथ दिलेले आहेत, 4ही पाथ साठी कॅल्क्युलेट करायचं. चला नेक्स्ट पाथ केलाय नोट डाऊन, फटाफट डन. झालाय का, नोट डाऊन केलंय का? नेक्स्ट पाथ. ओके डन. आज तुमची नीटची बॅच होणार आहे. टायमिंग तुमचा आता जस्ट 5 ते 6 असणार आहे. जस्ट बॅच संपणार सर. पठाण मॅमची असते 5 ते 6. आज आहे का 6 ते 7? हो, रोजच असते 6 ते 7 जाधव सर. फिक्स आहे का? ठीक आहे. 8 वाजता घेऊ मग, बघू नंतर डिस्कस. ठीक आहे, झालंय डन. नेक्स्ट पाथ कुठला आहे, एबी झाला. नेक्स्ट पाथ आहे बीसी. बीसी पाथ बघा, मला डायरेक्टली ओरली सांगू शकता का, ओरली सांगा, ओरली.
ओरली बीसी पाथ मध्ये व्हॉल्यूम बघा, एरिया अंडर द कर्व याच्या अंडर मध्ये कुठला एरिया आहे का? दोन्ही लँग्वेज मध्ये आपण सांगतोय बघा, नीट आणि जेडब्ल्यू मध्ये आपल्याला दोन्ही लँग्वेज यूज करायचं. एरिया अंडर द कर्व, मला सांगा एरिया अंडर द कर्व मध्ये सीबीच्या अंडर मध्ये कुठला एरिया आहे का? एरिया दाखवतोय कुठला आहे तो? इथे एरिया दिसतोय का? एरिया अंडर द कर्व नाहीये, नाहीये ना. अरे इथे एरिया आहे का? असा कुठला एरिया आहे का? नाही ना. एरिया अंडर कर्व काय असणार? स्ट्रेट लाईन, बरोबर. ओके, इथे एरिया आहे का? एरिया कधी तयार होणार? त्याला लेंथ लागणार, एक विड्थ लागणार. एरिया लेंथ चेंज होणार, इथं आहे का एरिया? नाही. तो एरिया अंडर द कर्व विल बी 0, बरोबर, इन केस ऑफ बीसी. हे झालं तुमचं एरिया अंडर द कर्वच्या लँग्वेज मध्ये. आणि दुसरं, कोणी माईक ऑन केला बेटा? म्यूट करा. ईशा, ठीक आहे, लक्षात येत आहे? आता मला सांगा, पहिल्या वेळी सांगितलं की एरिया अंडर द कर्व नाहीये, त्यामुळे वर्क डन काय बेटा? 0. सेकंड वेळी बघूया, बीसी पाथ मध्ये पूर्ण कॉन्सन्ट्रेशन पाहिजे बेटा. थर्मोडायनामिक्स आहे, कन्सेप्ट जर समजला तरच न्यूमरिकल आहे. न्यूमरिकल सिंपल आहे. बीसी मध्ये बघा बीसी पाथ मध्ये काय कॉन्स्टंट आहे बेटा? व्हॉल्यूम चेंज होतोय का? वेन दॅट पर्टिक्युलर सिस्टम, जो सिस्टम बी टू सी जात आहे त्यावेळेला त्याचं काय चेंज होत आहे बेटा? प्रेशर इन्क्रीज होत आहे, बट व्हॉल्यूम तर सेम आहे ना. जेव्हा तो बी पासून सी कडे चाललेला आहे बघा, प्रेशर वाढत आहे, बट व्हॉल्यूम रिमेन सेम. व्हॉल्यूम रिमेन सेम, व्हॉल्यूम सेम आहे ना, ठीक आहे, बट प्रेशर काय होतंय? वाढत आहे. बघा फॉर्म्युला आहे वर्कडनचा पी डेल्टा व्ही. फॉर्म्युला आहे वर्कडनचा पी डेल्टा व्ही फॉर द थर्मोडायनामिक, ओके, फॉर दिस पर्टिक्युलर प्रोसेस, बरोबर, पी डेल्टा व्ही. सो नाउ वर्क डन इज इक्वल टू चेंज इन व्हॉल्यूम किती आहे बेटा? 0. व्हॉल्यूमच चेंज झाला नाही ना. आधी पण 300 सेंटीमीटर क्यूब होता आणि नंतर पण 300 सेंटीमीटर क्यूब आहे. म्हणजे देर इज नो चेंज इन व्हॉल्यूम, देअरफॉर चेंज इन व्हॉल्यूम इज 0. 0 multiplied by any quantity is what? 0. So work done is 0. Work done during the BC path is 0. So work done during the BC as the 0, the volume does not change. And direct लिहिलं तरी चालेल as the volume does not change. Clear? तर या वेळी पण लिहिलं तरी चालतं. नेक्स्ट आहे सी टू डी. नेक्स्ट काय बेटा? सी टू डी. डन. चला नेक्स्ट आहे एरिया वर्क डन ड्युरिंग सीडी. सीडी मध्ये बघा, सीडी मध्ये सीडी जसं येत आहे आन्सर त्याच वेळी कॅल्क्युलेट करायचं, काही नाही. ओके, कुठेही चेंज करायचं नाही, जसा वेळी सांगतोय त्याच वेळी. बघा पहिल्यांदा किंवा एक तर तुम्हाला ज्या मेथडनी जायचं आहे त्या मेथडनी जा. सीडी मध्ये एरिया अंडर द कर्व, एरिया अंडर द कर्व, सीडीच्या अंडर मध्ये कुठला एरिया आहे कोण सांगेल? करू शकता, हायलाइट करू शकता का त्यावर? हा झाला एरिया अंडर द कर्व. अरे झाला की नाही हा एरिया अंडर द कर्व, बरोबर. त्याची लेंथ कॅल्क्युलेट करा आणि विड्थ कॅल्क्युलेट करा. ही झाली लेंथ आणि ही झाली विड्थ. ओके, चला कॅल्क्युलेट करताय. झालं का कॅल्क्युलेशन? आन्सर सांगा. चला सांगितलं होतं, अरे घ्या ना फास्ट. ही झाली लेंथ, ही झाली विड्थ. सो दिस इज नथिंग बट युअर, बघा इथं झाले बी आणि हा केला तुम्ही एल. ठीक आहे, चला लेंथ किती आहे बेटा? लेंथ 300 मायनस 100, पण इथं काय घ्यावं लागेल? प्रोसेस सी टू डी जात आहे, बरोबर, म्हणजे हा इनिशियल व्हॉल्यूम आहे, बरोबर, आणि डी पर्यंत आल्यावर तो झाला त्याचा फायनल व्हॅल्यू. जेव्हा तो डी वर येणार तेव्हा त्याचा तो फायनल व्हॅल्यू, इथं जो व्हॅल्यू असणार तो फायनल व्हॅल्यू. म्हणजे 100 सेंटीमीटर क्यूब हा फायनल व्हॉल्यूम आहे, बरोबर, आणि हा इनिशियल व्हॉल्यूम आहे. तो फायनल मायनस इनिशियल, तो 300 मायनस, सॉरी 100 मायनस 300, हा फायनल आहे आणि हा इनिशियल आहे. तो फायनल मायनस इनिशियल, 100 मायनस इनिशियल 300, बरोबर. आणि ही व्हॅल्यू 0 पासून वरची व्हॅल्यू किती कॅल्क्युलेट केली, किती येणार बेटा? 200. एरिया अंडर द कर्व, एरिया अंडर द कर्व, यस. अरे किती आहे बेटा? प्रेशर किती आहे या ठिकाणचं? प्रेशर दोन्ही वेणी जावे, एरिया अंडर द कर्व इथून इथपर्यंत प्रेशर किती आहे बेटा? 200. 200 आलं, 200 किलो पास्कल. ठीक आहे,
तो कॅल्क्युलेट करा 200 किलो पास्कल. तो 200 into 10 raised to the power 3 करता येईल 200 into 10 raised to the power 3 into ओके पुढे काय आहे 100 आणि हा येणार तुमचा -200 क्लिअर इंटू 10 raised to the power हा सेंटीमीटर क्यूबला मीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 10 raised to the power -6 मीटर क्यूब. आता झालं ना मागच्या न्यूमेरिकल मध्ये सांगितलं ना मी तुम्हाला कसं कन्वर्ट केलं जातं. ठीक आहे त्या मीटर क्यूब मध्ये कन्वर्जन झालं. हा होता तुमचा पास्कल. तो पास्कल कन्वर्ट झाला किलो पास्कल कन्वर्ट झाला पास्कल मध्ये. क्लिअर सॉल्व करायचे. सो 200 into 10 raised to the power 5 ओके इंटू हा किती आहे मायनस आन्सर येणार. सो 2 आणि याला तुम्ही असं पण लिहू शकता 10 raised to the power 2 into 10 raised to the power -6 10 raised to the power -6 लिहू शकता ना. ओके सो नाव नोट इट डाऊन 200 into 10 raised to the power 5 म्हणजे मायनस घ्यायचं येईल. ठीक आहे या 200 ला या 2 शून्यला इथे 2 शून्य मध्ये कॅन्सल करू म्हणजे इथे राहिले किती -4 किती राहणार -4 ना. क्लिअर इथे राहणार -2 हा 2. चला हा किती येणार 10 raised to the power 5 10 raised to the power 2 म्हणजे 10 raised to the power 7 आणि हा मायनस म्हणजे 10 raised to the power 3. ठीक आहे कुठेतरी मिस्टेक होत झालंय कुठेतरी 40 आन्सर यायला पाहिजे बरोबर. once again we will solve it. We have done some mistake over here. चला व्यवस्थित सॉल्व करूया. सो 200 into 10 raised to the power 3 क्लिअर into -200 येणार. या दोघांचं कॅल्क्युलेशन किती येणार -200. सो इंटू -200 मायनसला बाहेर काढतो. सो इथे लिहितो मी फक्त 200 into 10 raised to the power -6 ओके क्लिअर -6. सो बघा 200 आणि 200 किंवा सिंपल -2 इंटू हा 10 raised to the power किती होणार बेटा हा 3 आणि हा 2 म्हणजे किती झाले 5. ओके डन. हा 2 इंटू 10 आता हे 10 raised to the power 2 आहे हा 10 raised to the power -6 आहे म्हणजे 10 raised to the power -4. अरे एवढं जमेल ना 10 raised to the power 2 आहे ना हा 10 raised to the power 2 हा -6 म्हणजे किती येणार -4 क्लिअर -2 आणि हा म्हणजे किती येणार -4 इंटू 10 raised to the power 5 आणि 10 raised to the power -4 म्हणजे किती येणार बेटा 10. आन्सर किती येणार 40 -40 इज द आन्सर -40 जूल. ओके इथे बाकी साइन कन्व्हेन्शन लक्षात ठेवायचं नाही. ओके कारण फिजिक्स मध्ये आणि केमिस्ट्री मध्ये तुमचा इथेच प्रॉब्लेम येतो वर्डनच्या साइन कन्व्हेन्शन मध्ये व्हॅल्यू फाइंड आउट करायची पी डेल्टा व्ही नी आणि ज्या पद्धतीने आन्सर येते तीच साइन फक्त इथे फिजिक्स मध्ये तुम्हाला द्यायची आहे. ठीक आहे ते ऍक्च्युअल कन्सेप्ट बघायला गेलं तर वेगळी ठरतं. जसं आलेलं आहे तसं आन्सर मध्ये साइन कन्व्हेन्शन द्यायचं आहे. डोंट डू एनी कुठे जास्त लॉजिक जास्त सेन्स लावू नका डायरेक्टली सांगतोय. ओके हा जसं येते तिथे फुल स्टॉप व्हायचा. बाकी नेक्स्ट आन्सर लिहून टाका. द वर्क डन ड्युरिंग DA is 0 as the volume does not change. DA मध्ये तो व्हॉल्यूम चेंज होत नाहीये त्यामुळे तिथे वर्क डन काय येणार बेटा 0. तिथे काहीच प्रॉब्लेम नाहीये. चला फास्ट नेक्स्ट DA मध्ये वर्क डन कॅल्क्युलेट करा. अरे DA चं करता येईल का एरिया अंडर द कर्व DA इज व्हॉट एरिया अंडर कर्व नाहीच आहे ना DA च्या अंडर मध्ये एरियाच नाहीये याचा अर्थ काय